हे बघा मंडळी, आज काय झालंय, आम्ही आता हे शेवटचं दर्शन मी एक व्हिडिओ अपलोड केलाय नुकताच, पण आम्हाला एक प्रॉब्लेम आहे। साक्षी गोपाळा इथं आल्यानंतर आम्ही जेव्हा मंदिरात गेलो तर तिथं आहे ना, तिथं काही त्या पुजारी असतात ना तिथले मंदिरातले, त्यांनी आम्हाला अडवलं आणि 20-20 रुपये, कुणाला 20 रुपयाची पावती फाडा म्हणे, कुणाला 30 रुपयाची पावती फाडा, नाहीतर लगेच मंदिर बंद होणार आहे वगैरे वगैरे। तर आता काय, यात्रेकरू भावनिक असतात आणि आपण एवढ्या लांब आलोय म्हणून द्यावेच लागले, कारण ते तसे मंदिरात आम्हाला घुसूच देत नव्हते। पण प्रत्यक्षात बाहेर आल्या चौकशी केली दुकानदारांकडे, तर ते म्हणे असं काही नाहीच आहे। बोला हो दादा, तुमचा काय अनुभव याच्यावर? नमस्कार, मी सुरेश मोहिते पाटील बोलतोय। आज साक्षी गोपाल मंदिरात दर्शनाकरता आलो असता पुजारी आडव झाला आणि पैसे फाड़ो, टिकट फाड़ो 20 रुपये का, मंदिर बंद हो रहा नहीं तो बंद हो जाएगा, असं करून आमच्याकडून सगळ्यांनी त्यांनी 20-20 रुपयाचे तिकीट फाडून घेतले। काही कोण 30 रुपयाचे फाडले, काही कोण 50चे फाडून घेतले आणि नंतर आम्हाला मध्ये दर्शनाला सोडलं। आम्ही दर्शन करून वगैरे बाहेर आलो, मी तिथं थोडं थांबलो, बघितलं तर काही लोक डायरेक्टच चालले होते, पण आमच्या गाडीचं घोळका पाहून आमच्याकडून त्यांनी असे 20, 50, 30, 100 असे पैसे उचकले। नंतर थोड्या वेळाने बाहेर एक दुकानात चौकशी केली तर मंदिरात दर्शनाकरता पैसे लागतात का, तिकीट लागतात, तर दुकानदाराने सांगितलं पैसे वगैरे लागते तुमच्याकडून, ते डोनेशन घेतलं। थोडक्यात आपल्याला लुटलं त्या लोकांनी, आम्हाला लुटलं, तुम्ही पैसे कशाला दिले म्हणजे। आणि आम्हाला ह्या जगन्नाथपुरीच्या धाम मध्ये हा प्रत्येक तीर्थ क्षेत्री जिथं जिथं मंदिर आहे तिथं असेच अनुभव आले, तर हे अतिशय चुकीचं आहे। यात्रेकरूंचा हा एक लुटमार चालू आहे आणि हे कुठेतरी इथल्या प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि इथले जे ट्रस्टी वगैरे आहेत त्यांनी याच्यावर निर्बंध घातले पाहिजे, कारण लोक एवढं श्रद्धेने येतात, एवढं आत्मीयतेने येतात आणि त्यांची जर अशी लुटमार होत असेल तर देवावर तरी लोकांचा विश्वास राहील का? म्हणजे अक्षरशः देवाच्या दारी हा बाजार मांडलेला आहे। तर इकडचं हे आमच्या ह्या यात्रेतला हा खूप कटू अनुभव आहे आणि प्रत्येक ठिकाणी पैशाची लुटमार होत होती। दर्शन घेताना एक दक्षिणा डालो, एक दक्षिणा डालो, नहीं डालो हो आगे हो जा, आगे हो जा। अक्षरशः ते लोक पाठीवर मारत होते, छड्या मारत होते। उसको अच्छा तेरा भला होगा, तेरा बाल बच्चे का भला होगा, जो नहीं देगा उसको भाग जाए, चल निकल यहाँ से। म्हणजे त्यांच्या आशीर्वादात ती काही ताकद नव्हती, फक्त तो एक त्यांचं विकृती होती की फक्त पैसे। लुच्चीगिरी याला काही बंधन आलं पाहिजे, सगळे भटजी लोक हाकलून द्या इथून, कुठल्याच मंदिरात भटजी नको पाहिजे, ज्यांचं दर्शन होऊ द्या। मला एक सांगायचंय की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लोकांपर्यंत याची माहिती पोहोचवा की ह्या यात्रेमध्ये ह्या यात्रेकरूंचे अनुभव बघा। मी अजूनही तुम्हाला 1-2 व्हिडिओ पाठवेल, प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे, पण इथं खूप लुटमार आहे आणि त्यामुळं कोणतेही भाविक आपले महाराष्ट्रातले असो किंवा बाहेरचे असो त्यांनी येताना याला बळी पडू नका, हे आमचं कळकळीचं सांगणं आहे। धन्यवाद।